सिस्टर हे करा मग बोलायचं उभं राहील कसं तरी गाडी साईडला लावून मी उठला गेलो ती ॲक्टिव्हाला माझ्या हात पडला होता आणि ही पण पडली होती गाडी मंडळी पडली होती मी तिला उठवा गेलो उठवली आणि साईडला घेऊन सगळी म्हणलं डॉक्टर उचलली तर हेल्मेटेड लोक म्हटली तर डास म्हणलं डॉक्टर रोडवाल्याने कोणतरी गाडी थांबवली त्या गाडीत आम्ही उठून तिथं आणली डायरेक्ट आणि नंतर मग आम्ही सांगायला बाबा घ्या बा आमचं पेशंट बघायचा त्याच्यानंतर मग संध्याकाळचं ते लोक आम्ही मित्राला सांगून त्यांच्या गाडीनं 15 आम्हाला रोडच्या माणसाने फोटो दिला तो फोटो आम्ही शोधून काढला कोणत्या नाव जसं ऑनलाईन नंतर मग ते फोन केला ते लोक संध्याकाळी आली नंतर मग ते काय केस करू नका आपण आहे ते मिटू आणि दुसऱ्याचे म्हटले मग दुसरे आले ते म्हणले काय करू नका आम्ही देतो खर्च कोण म्हणले ते महालक्ष कविता राजेश शेख काय तर कविता शेट्टी त्याचे घरचे पाहुणे कोणतरी गाडी चालवा कोण होतं ते त्याचा मुलगा होता आणि मागं पोरगी बसलेली होती पोरगी हो त्यांनी मागून कोणी ठोकलं त्या पोराने मला काढलं मागून ठोकलं त्याचे पाय लेडीचा पाय स्टँड आहे का तिथं ठोकलं ते माझी गाडी पुढे गेली झाला खाऊन ना व्हायबल झाली तुम्हाला मागून ठोकलं हो व्हायबल झाली गाडी मी पडली होती अशी उलटी पालटी करून कसं मॅनेज केल्याच्या नंतर ती मागं पडली होती माझी गाडी पुढे थोडी सारली आणि मी उतरून गाडीचीच बंद केली आणि उचललं इकडं हात करून थांबवा बाबा गाडी थांबवा मला दवाखान्यात एका माणसाने 15 रोडच्या माणसाने गाडी थांबवली आणि इथं दवाखान्यात आणलं लक्ष्मण चिंतामण रावते हे पुण्यावरून मुंबईकडे तिथे गाडी चालू होते खरं तर चालत असताना अपृष्ट झालं ते समोर दवाखान्याच्या समोर दवाखान्याच्या समोर ते आपण तिकडे बघू खरं तर लक्ष्मण रावते हे त्यांचे मिसेस राहून दोघंच होतो आम्ही नवरा बायको ते घरी आले होते मागून एका शेटे आडनावाच्या मुलाने फासमध्ये येऊन मागून त्यांना धडकवल्याच्या नंतर इथं हे दवाखाना हा जो दवाखाना आहे हॉस्पिटल त्या दवाखान्याचं त्याने ॲडमिट केलं इथं बिल करायला सांगितलं ते शेटे ज्या मुलांनी उडावलं होतं त्याच्या आईने बिल करायला सांगितलं आणि 7-8 नाते घालते आणि ते 7-8 नातेवाईक घेऊन त्यांच्यावरती अशा प्रकारचं आता ते बिल देत नाहीत त्याच्यामुळे याला जबाबदार कोण आहे आता आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी त्याची नोंद आपण करणार आहोत आणि तशा प्रकारचं या माणसाचं डॉक्टरांचं बिल काय आहे ते त्यांनी द्यावं नाही अन्यथा तशा प्रकारचं गुन्हा दाखल व्हावा पोलीस स्टेशनने आणि ज्या संबंधित जी गाडी आहे ज्या गाडीने उडवले ज्या गाडीमुळं हे मार लागले आहे ती गाडी पोलिसांनी जप्त करावी तो गुन्हा दाखल करावा आणि तशा प्रकारचं पुढील कारवाई करावी अशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी खरं तर मला सकाळीपासून अनेक वेळा फोन आले परंतु ते फोन आल्याच्या नंतर मी लग्न आज बरीचशी होती त्या लगीन कार्यामुळं मी त्या ठिकाणी पोचू शकलो नाही आणि म्हणून हा जो रावते कुटुंबावरती अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि म्हणून अशा प्रकारचं आज आपण थेट पोलीस स्टेशनला आपण जात आहोत मला गावात फसवलं त्यांनी आम्हाला म्हटले काय केस काय करू नका जे आहे ते खर्च करू आणि दुसऱ्याचे बिल करा आले चुकीचा कुठलं फुटेज काढला हे असे कुठे गाडी चालली देत का त्याच्यात आम्ही कोणीच दिसत नाही चुकीचा अंदाज दाखवला म्हणजे आम्ही नाही बिल देत काय करायचं कोणाला सांगा ते सांगा असे म्हणून लागले मी कुठे गेली पोलीस आलेच नव्हते काही तर पोलीस आले ते जांभळे साहेब आलते जांभळे साहेब त्यांनी आमचा सगळा बिल घेतला काढतो आणि ते काय आहे तो तिथं तुम्ही कॉम्प्रोमाइज करा म्हटलं पोलीस ते गावाले ते पोलीस त्यांचं काय कॉम्प्रोमाइज आम्हाला माहिती नाही कोणतं पोलिसांच्या गावाले गावाला पोलिसांचं हो साहेब दाखल करून चालेल धन्यवाद आपण प्रेमात म्हणतो ते आपलं पुढचं बोलतो गाडी अपघात झालाय त्या परमेश्वर वयत नाही ते लायसन मागून मी प्रेमाने मला प्रेमाने चालतोय आणि तुम्ही म्हणता माझं कारण तसं केलं माझं काय मी तुम्हाला बरोबर घेतोय ना हे बघा फोन मध्ये अपघात झालाय ती बाई उद्या दवाखान्यात तुम्ही बिल टाकून तुम्ही घरी निघून गेलेत
कालला काय ठरलं होतं का तुम्ही बिल द्यायचा निश्चय संपला, तुम्ही सकाळी 10,000 रुपये घेऊन आले, तुम्ही परत कोणाला सांगितलं आणि तुम्ही ते पैसे घेऊन घरी गेले. नाही, तुम्ही आम्हाला ज्याला आम्हाला चांगलं म्हणता फोन करताना तर चांगलं पण ऐकायला शिकलं पाहिजे. मी कोणी बाजूने विचारतो का नाही, तुम्हाला मी अजून काहीच म्हणतो का नाही. मग जसं तुम्हाला ऐकायचा तर दाखल करा, मोटरसायकल जमा करा, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, कोण कोणा गाडी चालवले, कोण कोणता अपघात झालाय, मग त्या पोरांची वय आहे का बघा. फक्त कसं एवढे दाखल करा, असं ते काय नव्हते. निश्चित दाखल करा, ते काय आपल्या वैरी नाही असं ते होतं काय चला जाऊ द्या कोर्टामध्ये, जाऊ कोर्टामध्ये गाड्या सुटतील. तुमचा आता वैयक्तिक कॉम्प्रोमाइजचा विषय आहे, काय पोलिसांचा विषय नाही. तुम्हाला वाटलं तर तक्रार नोंदवा, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो. आता जर तुमचं कॉम्प्रोमाइज होत असेल तर आम्ही मैले पैसे त्यांच्याकडे नाही, मग ते फोन नाही करा, मग काय करतील, त्याला द्या की पैसे. तुम्ही नंतर तरी हे 10,000 रुपये आहे, हे दवाखान्यासाठी 10,000 रुपये त्यांना दिले. धन्यवाद. सकाळी दिवस घेतला सकाळी दिला. कधी झालं ते अपघात? मला ओळखतो तुम्ही? कोण आहे मी? कुठलं आहे? केवाडीची. ठीक आहे, आम्ही मध्ये डॉक्टरने चांगली व्यवस्था केली. खर तर दत्ता गांधळे साहेबांचे मी आभार मानतो. चांगल्या प्रकारचं आपण इथं तुम्ही आम्हाला बिल कमी केलं, आम्ही तुमचं बिल दिलं आणि तुम्ही चांगली स्टेटमेंट केली. डॉक्टर साहेब तुमचं आवडतो. काल आमचं 2-2:30 वाजता अपघात झालं, आम्ही इथं ॲडमिट केलं मॅडमला. आणि नंतर लांडे साहेबांना फोन केला आज, तर काल लोक बिल देत नव्हते आमचे ना. साहेबांना फोन केला, साहेब आमच्यासाठी धावत आले. ते आमचे आधार कार्ड आहेत, लांडे साहेब आल्याबद्दल त्यांनी आमचे पैसे मिळवून दिले, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहेत. असा कुठलाही मानतो तरी प्रसंग आला डॉक्टर साहेब, तरी मला तरी एखादा माणसा अपघात मुंबईला झाला, मी जेवढं पण मी खरं तर या रावते कुटुंबासाठी मी ही ताई सुद्धा देवळीची बोराडे कुटुंबामधून ते रावते कुटुंबामध्ये झालेलं आहे. आणि मला सुखादुःखात झाला म्हणजे मी बाकीच्या कुटुंबात नाही, मग म्हणले तरी आम्हाला काय वाटत नाही, पण मला सुखादुःखात जायला मदत करायला फार आवडतो. अरे म्हणजे पोपट लावले तुम्ही सगळे मंडळी माझे आहात. पण एखाद्या गरीब माणसावर अन्याय झाला, कुठं अपघात झाला, कुठं पैसे बुडवले, कुठं मशी बायला चोरली, काही होऊ द्या, मला येऊन खूप भेटले होते. तुम्ही सगळे आले, मी विचार घेतला आणि अशीच मदत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत कुठल्याही गरीब माणसा अन्याय झाला, दवाखान्यात उपचार लागला तर मला फोन करा. आणि आता इथे समजायला मी दत्ता गांधाळे माजी सरपंचाचा आभार मानतो का त्यांनी आपल्याला इथे सहकार्य केले आणि हे दवाखाना त्यांचा आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आणि त्या तुम्ही कधी या, ज्यांनी पैसे आपले देत नव्हते, मला राग त्या गोष्टीत आहे, म्हणून मी त्यांच्या पोलीस स्टेशनला त्यांना नेलं. पोलीस स्टेशनकडून सुद्धा त्यांना तिथं त्यांच्या पद्धतीने माझ्या आदिवासी भाषेत, माझ्या वादळी भाषेत त्यांना मी सुनावलं. आणि पोलीस तुम्ही जर आता इथं आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही आता गुन्हा दाखल करतो. पोलीस तुम्ही देता का? करू दाखल म्हणजे देतो. प्रश्न मिटला. परत कोणावर जर अन्याय झाला तर मला सांगा. हे वादा देवराम लांडे कधी तुमच्या डावणे काही तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. कधी अडचण आली तर माझी माया बारक्या बहिणीप्रमाणे तुम्हाला मदत करेल. धन्यवाद. नमस्कार पत्रकार. डॉक्टर आकाश गावडे काल खरं तर आमच्या पेशंटला त्यांनी यशमध्ये ठेवलं, आयुष्यमध्ये ठेवून चांगल्या प्रकारची स्टेटमेंट करता गावडे साहेब तुम्ही केली, त्याबद्दल मी डॉक्टरांना धन्यवाद देतो. आणि मी फोन करून मी अगदी 2 तासामध्ये उपलब्ध झालं. परत मी डॉक्टर साहेबांचं आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. लक्ष्मण रावते. माझा काल ऍक्सिडेंट झाला होता, आम्हाला दुसरा माणूस सोडून गेला होता पळून, आणि नाही का इथं आम्हाला ऍडमिट केलं होतं. त्यांनी बिल पण भरत नव्हते, पळून गेले भरतो म्हणून. लांडे साहेब देवदूत सारखे धावून आले आणि आम्हाला मदत केली बिल भरण्यासाठी. त्या लोकांना बोलून बिल भरले
आणि ते देवदूतासारखे धावून आले. आमच्या आदिवासींचे कैवारी आहेत ते, आधार कार्ड आहेत ते आहेत म्हणून आमचा आदिवासी समाज आहे आज. सगळ्यांच्या मागं असे धावून येतात. आमचे रावते कुटुंब मनापासून त्यांचे आभार मानतो. लक्ष्मण रावते, आम्ही गावाला चालू होतो. आमच्या मागून ती ॲक्टिवाला आम्हाला धडकून पळून गेला. आम्ही दवाखान्यात आमच्या मंडळाला ॲडमिट केली. नंतर आमचे जे पैसे अडकलेले बिलाचे ते तो मालक देत नव्हता. आम्ही साहेबांना फोन करून साहेबांना आम्ही वाट बघितली 6 वाजे फोन. साहेब म्हटलं मी आलो म्हणजे आलो, शब्द दिला हा खरं आहे माझा. ते बरोबर त्या टायमातच आले बरोबर. त्यांनी आम्हाला 97 पोलीस स्टेशनला नेऊन आमचे पैसे मिळवून दिले आणि डॉक्टरांना पण त्यांचे आभार मानायला लावले की त्यांनी आमची चांगली सेवा केली. आणि आमच्या ज्या आदिवासी समाजाचे आमचे एक आधार कार्ड आहे ते आमच्या गोरगरिबांच्या कोणत्या अडचणीला रात्रीच्या 1-2 वाजता सुद्धा धावून येतात. असे आमचे एकमेव कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचा पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. तुम्ही किती जण आहेत? काय गाडी दोघं झालं, एक गाडी घ्या. तिकडून दार लाव किरण, दार लाव तिकडून. कोणी ड्रायव्हर? पोपटला सांगा धन्यवाद घ्या. धाव आदिवासी समाजासाठी जन्माला आले. सेवा हीच माझी ईश्वर सेवा. चला.